झी मराठी वाहिनीवरील तारिणी ही मालिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेते। त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते। मालिकेत केदारच्या मनात तारिणीसाठी प्रेमभावना असतात, मात्र तो त्या भावना तिला व्यक्त करण्यास घाबरताना दिसतो। दुसरीकडे केदार स्वतःला अनाथ समजत असतो आणि ही गोष्ट त्याला आधीपासूनच माहित असते। दरम्यान झी मराठी वाहिनीने मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केलाय। या प्रोमो मध्ये केदारला कळतं की तो अनाथ नाहीये, त्याचे वडील दयानंद आहेत। मात्र दयानंद सगळं सत्य माहित असूनही तो केदारला आपला मुलगा म्हणून स्वीकारताना दिसत नाही। त्यामुळे केदारच्या मनात दयानंद बद्दल प्रचंड राग असतो। प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय की तारिणी केदारला सांगते, तुझ्या वडिलांना एकदाच सगळं स्पष्टपणे विचारून टाक। हे ऐकताच केदार तावातावाने खांडेकरांच्या घरी पोहोचतो आणि दयानंदला जाब विचारतो। तो म्हणतो, माझ्या आईला त्रास देताना लाज वाटली नाही, मग आज घरच्यांसमोर सत्य सांगायला लाज का वाटतेय? यानंतर केदार दयानंदला ठामपणे विचारतो की मी नक्की तुमचा कोण आहे हे आज तरी स्पष्ट करा। यावर दयानंद भावुक होतो आणि अखेर एवढ्या वर्षांचं सत्य उघड करतो। तो सांगतो की केदार अनाथ नाहीये, केदारचा बाप अजूनही जिवंत आहे आणि तो मीच आहे, असं म्हणत दयानंद सत्याची कबुली देतो। हे ऐकताच घरातील सगळे जण हादरून जातात। आता मालिकेत केदारचे वडील दयानंद असल्याचं सत्य समोर आल्यामुळे पुढे नेमकं काय घडणार, केदार आणि दयानंद यांचं नातं कसं बदलणार, यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।